दिवस वारकरी बघत होते तो सोनी असा दिन आज आलाय। दशमीला म्हणजे मंगळवारी पंढरी नगरीमध्ये भक्तांची मांदियाळी पाहायला मिळाली। यंदा विक्रमी भाविकांची गर्दी, त्याचबरोबर टाळ मृदुंगांचा जयघोष, भजन कीर्तन हरिनामाचा जयघोष यामुळे पंढरी नगरी ही दमदमून निघाली आहे। दुसरीकडे मुंबईच्या वडाळा इथल्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या विठ्ठल मंदिरामध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। पहाटे 3 वाजल्यापासून विठ्ठल मंदिर हे भाविकांच्या दर्शनासाठी खुलं करण्यात आलंय। रात्रीपासूनच भाविक मुंबईच्या वेगवेगळ्या भागातून दर्शन घेण्यासाठी मोठी गर्दी करतायत। मंदिरामध्ये सध्या भजन कीर्तन मोठ्या जल्लोषात सुरू आहे। तर आपण ही दृश्य पाहतोय, मुंबईतल्या वडाळा इथली ही दृश्य आहेत, तर दुसरी दृश्य ही पंढरपुरातली आहेत। भाविकांची मांदियाळी आपण पाहू शकतोय। आपल्या लाडक्या विठुरायाला याची देही याची डोळा पाहण्यासाठी सर्वच विठ्ठल मंदिरामध्ये भाविक गर्दी करताना दिसतात। मुंबईमधल्या प्रति पंढरपूर समजल्या जाणाऱ्या वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरामध्ये सुद्धा भाविकांची आपण ही रीघ पाहतोय। खऱ्या अर्थाने अवघा रंग एक झाला, हरिनामाचा रंग एक झाला, अशी कुठेतरी चिन्ह जी आहेत, असं कुठेतरी वातावरण जे आहे ते विविध विठ्ठल मंदिरामध्ये आपण पाहू शकतोय। पंढरपूरमध्ये सुद्धा भाविकांची ही मांदियाळी आपण पाहतोय। शिस्तबद्ध पद्धतीने विठुरायाचं दर्शन घेतलं जातंय, रांगेमध्ये उभं राहिलं जातंय। तर आपण यानंतर आपले प्रतिनिधी वीरेंद्र यांच्याकडे जाऊया। वीरेंद्र, सध्या चंद्रभागेच्या तीरी कसं वातावरण आहे? चंद्रभागेचा तीर हा वैष्णवांच्या मांदियाळीनं फुलून गेलाय, काय सांगाल? आता आपण शिंदे सरकार वाडा येथे आहोत। चंद्रभागेच्या काठावर हा वाडा आहे आणि येथून आपण दोन्ही दृश्य बघू शकतो। जे वारकरी जे आहेत, जे चंद्रभागेमध्ये स्नान जे करत आहेत आणि स्नान झाल्यानंतर त्यांना इथूनच सरळ जे महाद्वारामधून पांडुरंगाच्या मंदिरापर्यंत जाता येतं। हा सगळा जो सागर आहे तो इथून बघायला मिळतोय। आत्ता इथं प्रचंड गर्दी झालेली आहे। पोलीस प्रशासनाने अशी व्यवस्था केलेली आहे की जेणेकरून सर्व गर्दी एकाच ठिकाणी होऊ नये असा त्यांचा प्रयत्न आहे। एकेरी वाहतूक केलेली आहे आणि त्याचबरोबर जे तुम्ही आपण दृश्य बघू शकता की महाद्वार येथील हे दृश्य आहे, जो टॉवर आहे तिथून पोलीस सूचना देत आहेत आणि सरळ बघितलं तर ती नामदेव पायरीचा जो भाग आहे तो मंदिराचा दिसत आहे। संपूर्ण हा जो भाग आहे पूर्ण विठ्ठल मंदिर आणि चंद्रभागा घाट हा या भक्तांनी फुलून गेलेला आहे। प्रत्येक भक्ताची वारकऱ्यांची एक इच्छा असते की एक क्षणभर तरी पांडुरंगाच्या मंदिरापाशी यायला मिळावे। त्याप्रमाणे पोलीस प्रशासनाने ही रचना केलेली आहे जेणेकरून सर्वांना एकदम एकाच ठिकाणी एकाच दिशेने न येता अशा प्रकारे रचना केलेली आहे की चंद्रभागा वाळवंटामधून टप्प्याटप्प्याने हे वारकरी भक्तांना सोडत आहेत आणि जी नगर प्रदक्षिणा आहे, जेथून मानांच्या पालख्या आज नगर प्रदक्षिणा करत असतात, त्यांनाही थोड्या वेळाने या नगर प्रदक्षिणा रोडमध्ये सोडण्यात येत आहे। संपूर्ण यंत्रणा कामाला लागली असली तरीही ही संपूर्ण हा जो सोहळा आहे तो विठ्ठलाच्या भरोश्यावरच आहे। कारण की हा जो प्रचंड जनसमुदाय आहे आणि ही जी व्यवस्था आहे ती कितीही प्रयत्न केले तरी तोडकी पडत असते। मात्र प्रशासन प्रयत्न करत आहे, त्याला हे जे भाविक आहेत, भक्त आहेत, वारकरी आहेत ते त्याला प्रतिसाद देताना दिसत आहेत जेणेकरून ही वारी आनंदीमय, आरोग्यमय, सुखमय व्हावी असा सर्वांचाच प्रयत्न आहे आणि कोणत्याही प्रकारची दुर्घटना न होता, समस्या निर्माण न आपण होता याची अपडेट घेत राहणार आहोत। असेच आमच्याशी जोडले राहा। आपण आता संभाजीनगरमध्ये जातोय। आषाढी एकादशीच्या निमित्तानं छत्रपती संभाजीनगरमध्ये सुद्धा उत्साह पाहायला मिळतोय। संभाजीनगरच्या एका शाळेत एकादशीच्या निमित्तानं कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुलं, पालखी मिरवणूक आणि त्याचबरोबर विठुनामाचा गजर अशा विठ्ठलमय वातावरणामध्ये शाळेत विद्यार्थ्यांचं रिंगण सोहळा जो आहे तो रंगलाय। छत्रपती संभाजीनगरच्या शाळेतली आपण ही दृश्य पाहतोय। लहानगे वारकरी आपण पाहतोय, हातामध्ये टाळ आहेत आणि हरिनामाचा जयघोष आहे। याच बाबत आपण जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम यांच्याकडून। सिद्धार्थ, लहानगे सुद्धा हरिनामामध्ये दंग झालेले आहेत, कसं वातावरण आहे?
लहानगे काय अख्खा महाराष्ट्र हरिनामामध्ये आज मशगूल होतो. आपल्याला माहिती गेले वर्षभर या दिवसाची सगळे वारकरी विठ्ठल भक्त वाट बघत असतात. मी माहिती तुम्हाला सांगतो. पहिलं मी विठुरायाचं दर्शन तुम्हाला घडवून देतो, कारण मोठा पंढरपूर नंतर सगळ्यात मोठी गर्दी जी असते ती छत्रपती संभाजीनगर असलेल्या छोट्या पंढरपुरामध्ये, कारण अनेक लोक मोठ्या पंढरपूरला जाऊ शकत नाही, तर इथं छोट्या पंढरपूरला येऊन आपण बघतोय विठुमाई आणि विठू रखुमाईचं दर्शन या ठिकाणी घेत आहेत. आणि दुसऱ्या बाजूने मी तुम्हाला बघतो की एवढ्या मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. पहाटे काकडा आरतीपासून ही गर्दी आहे आणि राज्यभरातून भाविक या ठिकाणी येत असतात. असं नाही तर कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि इतर राज्यातील भाविक सुद्धा फार मोठ्या प्रमाणात इथं येत असतात. आणि दर्शनाची रांग सुद्धा मी तुम्हाला दाखवू शकतो, कारण छोटं पंढरपूर जरी म्हणत असलं तर इथं मोठी गर्दी आहे, कारण पहाटेपासूनच ही सगळी गर्दी आहे, रांगा लागलेल्या आहेत. आपण बघतोय भाविक छत्रपती संभाजीनगर असेल किंवा इतर ठिकाणाहून या ठिकाणी विठुरायाच्या दर्शनासाठी आलेले आहेत. जसं मी आधी सांगितलेलं आहे की अनेक लोकांना काही कामानिमित्त असेल, आजारपणामुळे असेल, मोठ्या पंढरपूरला जाऊ शकत नाही, तर त्यांच्यासाठी छोटे पंढरपूर एक पर्वणी आहे. कारण या ठिकाणी भाविक लाईन लावून दिवसभर हे दर्शन घेत असतात. विविध भजन कीर्तनांचा कार्यक्रम या ठिकाणी असतो. काही भाविक आपल्यासोबत आहेत. काही झालं का दर्शन तुमचं? हो, दर्शन झालं. किती वेळ तुम्ही दर्शन रांगेत होते? आम्ही 2 ते 3 तास लागले आम्हाला. अच्छा, कुठून? संभाजीनगरहून हो आला? हो काय तुमचं झालं दर्शन? हो, झाले दर्शन. बरं, काय म्हणाले एकंदरीत एवढं 2 ते 3 तास उभा राहून दर्शन झालं? भारी वाटलं, छान वाटलं. म्हणजे ग्रामीण भागातून सुद्धा खूप मोठ्या प्रमाणात भाविक या ठिकाणी येत असतात. विशेष करून तरुणांची फौज फार मोठ्या प्रमाणात दिसते. मित्र, झालं तुमचं दर्शन? हो, झालं, आत्ताच झालं. बरं, किती वेळ दर्शन? 1 तास 1-1.5 तास लागलाय आता. बरं, तुम्ही तरुण आहात, अगदी म्हणजे कॉलेजला जाणार आहे, काय वाटतं? सगळं विठ्ठलाच्या बद्दल ऐकलं असेल, वाचलं असेल, एवढी सगळी भक्ती. हा, दरवेळेस लाईन इकडून असते, पण यावेळेस तिकडून केली तर यामुळे जास्त गर्दी झाली. हा. पण काय वाटतं, विठ्ठलाबद्दलची भक्ती तर असेल? मस्त दर्शन झालं, चांगलं. तरुण पिढी जास्त प्रमाणात येते. हा, बस. फक्त आपण की आणखी लाईन या ठिकाणी आहे आणि ही लाईन दिवसभर या ठिकाणी अशीच राहील. एकंदरीतच खूप मोठ्या प्रमाणात दिवसभर या ठिकाणी भाविक येत असतात. जसं मोठ्या पंढरपूरला शिस्तबद्ध पद्धतीनं सगळ्या गोष्टी या ठिकाणी केलेल्या आहेत. आणि जी आहे काकडा आरती सकाळी पहाटे झाली, त्यानंतर ही गर्दी सुरू आहे आणि ही दिवसभर गर्दी अशीच राहील. आपण अजून काही भाविकांना बोलू शकतो. माऊली, कुठून आले? झालं दर्शन? किती वेळ होतं दर्शन? दर्शन आले किती वेळ होतं? 2-3 घंटे झाले. 2 तास. पण आता सगळा थकवा गेला. विठुराया दर्शन झालं का? फक्त आपण की अशी भावना आहे सगळ्या ज्यांचं दर्शन झालं त्यांच्या चेहऱ्यावर ही भावना आहे. दर्शन झालं, काही झालं का दर्शन? हो, झालं दर्शन. आम्ही 25 वर्षापूर्वी येतोय. बरं, कुठून आलं? हा, 1.5 घंटा ते 2.5 घंटे लागले आम्हाला. पण आता विठुरायाला बघितल्यानंतर बघितलं, चांगलं बार झालं, एकदम आता तक्रार आनंद नाही वाटतोय. आनंद काल शिर्डीहून जाऊन आलो, दिंडीला पायी दिंडी, मस्त आनंद झाला. कुठून आले काय? औरंगाबाद, संभाजीनगरहून आलो. पण काय म्हणाले एकंदर तुमच्या चेहऱ्यावरचे भाव बदलले? लाईन मध्ये थोडा त्रास होता चेहऱ्यावर, खूप आनंद झाला. विठुरायाचं दर्शन झाल्यानंतर भाव बदलले? खूप आनंद झाला, खूप आनंद झाला, समाधान वाटलं. खूप इच्छा होती पायी यायची. बघितलं आपण की या ठिकाणी अशा तर खरंय सिद्धार्थ, अबाल वृद्धापासून प्रत्येक